नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण नाशिक जवळील ओझर हे गाव या गावातील श्री संत सावता महाराज या चौकातील शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने येथील मंडळाने या चौकात कमळावरील महालक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन केलेली आहे। श्री संत सावता महाराज या मंडळाची स्थापना 1989 मध्ये करण्यात आलेली असून या मंडळाला 35 वर्ष पूर्ण झालेले आहे। जेव्हा हे मंडळ स्थापन झाले तेव्हा त्यांनी कमळावरील महालक्ष्मी मातेची मूर्ती स्थापण्यात आलेली होती। त्यानंतर सलग 34 वर्ष त्यांनी रेणुका मातेची मूर्ती स्थापन करत होते। या वर्षी त्यांनी पुन्हा पुनर्उजाळा देण्यासाठी 1989 मध्ये जी कमळावरील महालक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करण्यात आलेली होती ती या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे। येथे दररोज महाआरती सायंकाळी 7 वाजेला होत असते, तसेच प्रसादही दिला जातो। आरतीच्या वेळेस ज्या महिला दररोज हजर राहतील त्यांना लकी ड्रॉ मार्फत चांदीचे नाणे किंवा चांदीची फ्रेम देण्यात येते। मंडळामार्फत येथे दररोज बुद्धीला चालना देण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एक पात्री नाटक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात। या स्पर्धेमध्ये जी महिला विजयी होईल त्या महिलांना चांदीच्या वस्तू किंवा पैठणी देण्यात येते, तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू देण्यात येते। दसऱ्याच्या दिवशी घटाची पूजा करून विसर्जन करण्यात येते। सायंकाळी एकमेकांना आपट्याची पाने वाटून दसरा साजरा केला जातो। तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून त्याचा प्रसाद वाटप करण्यात येतो। काही माहिती श्री संत सावता महाराज मित्र मंडळ वरचा वाडा ओझर यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव तुषार विठ्ठल मंडलिक। मी या चौकाचा सभासद। या चौकाचे नाव संत सावता महाराज चौक वरचा मळवाडा हे मंडळ 1989 साली स्थापन झालेले आहे। ही जी माझ्याबरोबर उभी असलेली ज्येष्ठ मंडळ दिसते यांनी मिळून हे मंडळ स्थापन केलं आणि पहिल्या वर्षी आपल्या मंडळामध्ये आता जो आपल्या पाठीमागे जो देखावा दिसत आहे महालक्ष्मी मातेचा ओरिजिनल जिवंत देखावा, हाच देखावा त्या वर्षी ठेवण्यात आलेला होता। आणि जसे मंडळ तोडून सुरुवात झाले तर त्या मंडळाची आजतागायत अखंड नवरात्रोत्सव सुरू आहे। ज्या वर्षी मंडळ स्थापन झालं 1989 साली त्यावेळेस मंडळाचे सभासद म्हणून नरहरी खंडेराव नगरे, विठ्ठल सखाराम मंडलिक, सुखदेव अप्पा चौरे, राजेंद्र दत्तात्रय शिंदे, त्याच्यानंतर सुखदेव त्र्यंबक मंडलिक, भाऊराव जंजाळे, सुरेश भाऊराव जंजाळे हे असे बरेच ज्येष्ठ मंडळींनी हे मंडळ सुरू केलं होतं। आणि या मंडळाला सुरुवात केल्यानंतर मंडळाचे जिवंत देखाव्यांमुळे मंडळ गाजायला सुरुवात झाली। कारण मंडळाने कुठल्याही प्रकारचे अत्याधुनिक तंत्र न वापरता स्वतःहून जिवंत देखावे सुरू करायचे असं पण घेतला होता। आणि पहिला देखावा जो आपल्या मागे उभा आहे आता तो देखाव्यापासून सुरुवात केली। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी सरस्वती मातेचा देखावा सादर केला होता। त्याच्यानंतर मग एक करता असे जिवंत देखावे सादर करत करत मंडळ उभारीस आलं। आणि त्यानंतर मग मध्यंतरी काळामध्ये म्हणजे आमची सेकंड फळी म्हणतो आपण त्याला मंडळाची, त्या मंडळाने एक 31 फुटी राक्षस असेल किंवा गोरक्षनाथाचा जन्माचा देखावा असेल, मच्छिंद्रनाथ जन्माचा देखावा असेल किंवा नरसिंह अवतार असेल, भक्त प्रल्हादांचा कडेलोटचा देखावा असेल, असे कालिका मातेचा जिवंत देखावा असेल, असे बहुतांश देखावे सादर करत करत मंडळाने जिल्हा स्तरीय पारितोषिक जिंकले होते। पोलीस स्टेशनकडनं ठेवलेले बक्षिसं असतील, हे सर्व प्रकारचे बक्षिसं मंडळाने जिंकले होते। आणि ह्या मंडळाचा देखावे बघून इतर मंडळांनी सुद्धा आपण सुद्धा देखावे सुरू करावे ही कल्पना राबवली आणि मंडळांमध्ये तेव्हापासून इतर मंडळांमध्येही देखावे सादर करण्याची स्पर्धा सुरू झाली। परंतु नंतर आपल्या गव्हर्नमेंटने काही नियम अटी लागू केल्यानंतर देखाव्यांचं स्वरूप पालटलं आणि आता जे आपण बघतोय की जे जिवंत देखाव्याऐवजी किंवा फक्त स्टेज डेकोरेशनमध्येच आता बदलण्यात आले नवरात्रोत्सव। ह्या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये आता जसं हे 36वं वर्ष आहे आमच्या मंडळाचं, ह्या 36व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना नवरात्राच्या 10 दिवसामध्ये मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जसे लहान मुलांसाठी बौद्धिक कार्यक्रम, जसे बुद्धीला चालना नाही म्हटलं तर आपण बुद्धिबळ असेल किंवा कॅरम असेल, त्यानंतर निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, या स्पर्धा राबवून मुलांना स्टेज डेअरिंग देण्याचं काम केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये महिलांना सुद्धा सहभागी केलं जातं का महिला रोज फक्त घर आणि आपलं
मग आपण त्याला म्हणतो चूल आणि मूल हे सांभाळत करतात. तर त्या 10 दिवसामध्ये महिलांना आपण मान देऊन त्यांना सुद्धा स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतला जातो. या स्पर्धेत विजय झालेल्या मुलांना, जे लहान मुलं असतील त्यांना आपण शालेय वस्तू देऊन त्यांचा सत्कार करतो. त्यानंतर महिलांना आपण गृहोपयोगी वस्तू देतो, जसे घरात एखादी भांड्याची वस्तू असेल किंवा ग्लास वगैरे असतील, किंवा मग काही महिलांना पैठणी पण दिली जाते. त्यानंतर काही महिलांना चांदीचे नाणे वगैरे भेट दिले जाते. या सर्व गोष्टीतून 10 दिवस हा कार्यक्रम रंगवला जातो आणि त्यातून एक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो का एकी मंडळाची एकी दिसते किंवा मंडळामध्ये वातावरण तयार होतं. कारण इतर वेळेस आपण फक्त आपले कामधंदे करत असतो आणि आपल्या एकमेकाला भेटायला वेळसुद्धा नसतो. हे 10 दिवस आता आपल्या मागे जर कॅमेरा फिरवला तर बघेल की महिला अजूनसुद्धा बसलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी. यावर्षी आम्ही काय केलं आहे की हे मंडळ महिलांच्या ताब्यात देऊन टाकलं आहे. म्हणजे 36व्या वर्षी सावित्रीच्या लेकी म्हणून मंडळाची आम्ही नवीन स्थापना केलेली आहे. का महिलांना सगळं स्टेज उभं करून द्यायचं आणि इथला जे काही धार्मिक कार्यक्रम असतील, म्हणजे आरतीची तयारी असणे, सकाळची आरती असेल, या ज्या काही गोष्टी असतील किंवा सप्तशती पाठ असेल, हे सर्व महिला बघून घेतात. आता म्हणजे आपल्याला वेळ नसल्यामुळे महिलांकडे हा कार्यक्रम सोपवून दिला गेला आहे. आपल्याकडे जे यूट्यूब चॅनल आलेले आहे एक पाऊल मंदिराकडे, यांनी आपल्या मंडळाची छानशी अशी मुलाखत घेतली. त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव ज्योती तुषार मंडलिक. आमचा ग्रुप सावतामाळी चौक, वरचा माळीवाडा, ओझरमेघ येथून आहे. आमच्या सर्व मंडळाचा महिला मंडळ स्थापित केलेलं आहे ह्या वर्षीपासून. जागर स्त्री शक्तीचा, आम्ही सावित्रीच्या लेकी हे मंडळ या वर्षीपासून आमचं स्थापित झालेलं आहे. नवरात्रामध्ये आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी प्रत्येक महिलेला आरती झाल्यानंतर, सायंकाळची जी आरती असते ती आरती झाल्यानंतर प्रत्येक महिलेला चिठ्ठी काढून एक चांदीचं नाणं म्हणून भेटवस्तू दिली जाते. त्यानंतर सर्व महिला मिळून एकत्रित आरती करतात. सकाळची ही आरती महिला करतात आणि संध्याकाळची आरती महिलाच करतात. त्यानंतर दररोज नवरात्रामध्ये 9 दिवस पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातात. लहान मुलांच्याही वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातात. त्यानंतर महिलांच्याही वेगवेगळ्या संगीत खुर्ची, परत फुगे फोडण्याच्या स्पर्धा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्धा घेतल्या जातात. त्यानंतर दररोज आमच्याकडे आरतीमध्ये 3 ते 2 किंवा 3 अशा जोड्या आरती करण्यासाठी उपस्थित असतात. हे जे मंडळ आम्ही स्थापित केलेलं आहे त्यामध्ये आमच्या सर्व महिलांचा सहभाग आहे. सर्व महिला आम्ही एकत्रित मिळून काम करतो. त्यानंतर आम्हाला जे मार्गदर्शन लाभले ते आमचे कार्यकारिणी पुरुष मंडळी यांच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन भेटलेलं आहे. माझे नाव गायत्री रोशन नवघिरे. एक पाऊल मंदिराकडे या चॅनलने आमची मुलाखत घेतली आहे. सर्वांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नंतर आम्ही या गावातील श्री कालिका माता मंदिराचे दर्शन केले. त्यानंतर आम्ही माऊली प्रतिष्ठान या मंडळाने काशी विश्वनाथ धाम या मंदिराचा देखावा करून सप्तशृंगी मातेचे दर्शन घडविलेले आहे. ते पुढील प्रमाणे.
धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.